हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 31 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, दुपारी 2:15 कृष्ण पक्षाला सुरुवात होईल. मित्रांनो, तिथी आजची पौर्णिमा तिथी आहे. दुपारी 2:15 प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे. दुपारी 4:12 ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्ध योग आहे, जो अहोरात्र असणार आहे. करण मित्रांनो बहुकरण आहे. दुपारी 2:15 बालव करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 3:26 कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशीच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:02 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:11 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभो रात्नया प्रवर्तमान सद्ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरत करणे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम सहस्र उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे भानुवासरे अनुराधा नक्षत्रे सिद्ध योगे बहुकर्णी पौर्णिमा शुभतिथ वीरभद्र उत्पन्न कडाप्पा मोह पात्र दुरित क्षेत्र श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2:15 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, या मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर कृपया आपण या व्हिडिओ लिंकवर जाऊन ते पाहावेत. मित्रांनो, पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये दुपारी 4:12 मृत्यू योग आहे. हा जनन शांती संबंधी अशुभ योग आहे. या अशुभ योगाची जनन शांती बाळाच्या 12व्या दिवशी निवासस्थानी करावी लागते त्याच्या, अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदले की आम्ही सर्वजण विसरून जातो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जनन शांती करणे गरजेचे आहे. प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय होत राहते.
अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड आपल्याला सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. त्यासाठी आपण या काळामध्ये शक्यतो रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. महत्वाची किंवा विशेष कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आजच्या पंचांगातील टीप अशी आहे की आपल्या वास्तूतील देवघराला कळस नसावा. वरचा भाग जो आहे तो सपाट असावा, अन्यथा वास्तूत घडणाऱ्या सर्वच शुभाशुभ गोष्टी कळस गाठण्याची शक्यता राहते. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.